त्यामुळे तो एक कुतूहलाचा विषय ठरेल। बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या सायकलिंग स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अर्थात मुळशी मावळ माइल्समध्ये आज चीनच्या ली निंगस्टार संघाचा ल्यूक मडगवे विजेता ठरला। त्याने 2 तास 21 सेकंदात 87.2 किलोमीटरचं अंतर पार करून बाजी मारली। बजाज पुणे ग्रँड टूरला हिंजवडी जवळील TCS सर्कल इथून उत्साहात सुरुवात झाली। या आव्हानात्मक मार्गावर गवताळ प्रदेश, वळणदार डोंगराळ रस्ते आणि धरणाचे विलोभनीय बॅकवॉटर अशा निसर्गरम्य पण खडतर प्रवासातून सायकलपटूंनी आपला मार्ग काढला। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पहिल्या टप्प्यात ल्यूकला विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली। एस्टोनियाच्या क्विक प्रो संघाचा अँड्रियास मार्टिडास दुसऱ्या स्थानी तर बेल्जियमच्या टार्टलेटो आयसोरेक्स संघाचा योर्बेन लॉसिरेन तिसऱ्या स्थानी राहिला। युनियन सायकलिंग इंटरनॅशनलच्या नियमानुसार पहिल्या 3 विजेत्यांना अनुक्रमे 10, 6 आणि 4 सेकंदांचा टाईम बोनस देण्यात आला, जो पुढील टप्प्यामध्ये निर्णायक ठरू शकतो। शर्यत सुरू असताना दुसऱ्या गटातील काही खेळाडूंचा अपघात झाल्यामुळे सुरक्षा कारणास्तव शर्यत सुमारे 23 मिनिटं थांबवण्यात आली। वैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक कामानंतर शर्यत पुन्हा सुरक्षितपणे सुरू करण्यात आली। देशातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहिलं। दरम्यान उद्या पुणे शहरात ज्या मार्गावरून सायकलपटू जाणार आहेत त्या मार्गावरील रस्ते दुपारी 12 ते 4 पर्यंत बंद असणार आहेत। हे मार्ग 30 मिनिटांपेक्षा जास्त बंद राहणार नाहीत।